नमस्कार, राजसेवा न्यूज चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत। धुळे शहराचे आमदार फारुख शाह यांच्या हस्ते प्रशासकीय इमारतीच्या कामाचा शुभारंभ नुकताच करण्यात आला। धुळे शहराच्या विविध भागात असलेले सर्व शासकीय निमशासकीय कार्यालय एकाच छताखाली येण्याच्या दृष्टीने तसेच शहरातील भाडेतत्वावर असलेले सर्व शासकीय निमशासकीय कार्यालय एकाच छताखाली आणण्याचा प्रयत्न यशस्वी करण्याचे महत्त्वपूर्ण काम आमदार फारुख शाह यांनी या निमित्ताने केले। आमदार फारुख शाह यांच्या प्रयत्नाने आतापर्यंत धुळेकर नागरिकांना प्रशासकीय सुविधा सक्षमपणे उपलब्ध व्हावी म्हणून विविध कार्यालये उभारण्यात आली। त्यात प्रामुख्याने राज्य उत्पादन शुल्क विभागाची इमारत, MIDC प्रादेशिक कार्यालय, सुसज्ज अग्निशमन केंद्र, शासकीय तंत्रनिकेतन ग्रंथालय, आदिवासी प्रकल्प कार्यालय, ITI इमारत, RTO कार्यालय इमारत, न्यायाधीश निवासस्थान तसेच आदिवासी मुलींचे व मुलांचे वसतिगृह, क्लासरूम, ग्रंथालय, निवासी अधिकारी निवासस्थान, कारागृह इमारती, शहरातील 4 ठिकाणी अभ्यासिका इत्यादींचा यात समावेश आहे। साधारणतः शहरातील 38 ठिकाणी शासनाचे भाडेतत्वावर वेगवेगळे कार्यालय आहे। या कार्यालयांच्या भाड्यापोटी शासनाला दरमहा 40 ते 50 लाख रुपये द्यावे लागतात। तसेच ही कार्यालय शहरात दूरपर्यंत विखुरलेली असल्याने जनतेला दैनंदिन कामे करण्यासाठी हेलपाटे मारावी लागतात। त्यामुळे जनतेचे पदरी मनस्ताप येत असतो, तसेच जनतेचा पैसा आणि वेळ वाया जातो। ही समस्या पाहता आमदार फारुख शाह यांनी यासाठी पाठपुरावा केला। या प्रशासकीय इमारतींच्या कामासाठी सुमारे 40 कोटी रुपयाचा निधी मंजूर करून आणला असून या कामाचा शुभारंभ आज फारुख शाह यांच्या हस्ते करण्यात आला। यावेळी सार्वजनिक बांधकाम विभाग कार्यकारी अभियंता RR पाटील, उपअभियंता धर्मेंद्र झालटे, कनिष्ठ अभियंता लोकरे, नासिर पठाण, शहीद बेग, डॉक्टर दीपश्री नाईक, युसुफ पापा, आसिफ शाह, इक्बाल शाह, निजाम सय्यद, प्यारेलाल पिंजारी, डॉक्टर बापूराव पवार, हारून खाटी, इब्राहिम पठाण, छोटू मच्छीवाले, निसार शाह, जाहिद अन्सारी, इलियासी अन्सारी, सऊद आलम, सलमान खान, फैजल अन्सारी, गोलू शाह, समीर शाह आदी मान्यवर उपस्थित होते। आज शहरातील जमनागिरी या भागात एका प्रशासकीय इमारतीच्या कामाचा शुभारंभ माझ्या हस्ते करण्यात आलेला आहे। पूर्वी आमच्या निदर्शनास असा आलेला होता की शहरात किमान 63 शासकीय कार्यालय भाड्याच्या जागेवर आहे आणि भाड्याच्या ठिकाणी ते सुरू आहे आणि ते वेगवेगळ्या ठिकाणी असल्या कारणाने खासकर महिला वर्गांना आणि वयोवृद्ध लोकांना आपल्या शासकीय कामासाठी खूप त्यांना त्रास सहन करावा लागत होता। पण त्यावेळेस माझी ही संकल्पना होती की हे सर्व कार्यालय एक छताखाली आले पाहिजे आणि त्यासाठी मी एक प्रोजेक्ट तयार केला आणि त्यावर मी तब्बल 3 वर्ष मेहनत घेतली आणि तो काम अर्थसंकल्पीय बजेट 2022-23 मध्ये आम्ही त्यासाठी 42 कोटी रुपये मंजूर करून दिले आणि आज त्याच कामाचा शुभारंभ माझ्या हस्ते करण्यात आलेला आहे। आपण बघितलं असेल, शहरातील पाणी प्रश्न असो, कचऱ्याचा प्रश्न असो किंवा रस्ते, गटारी, पथदिवे, पाईपलाईनचा प्रश्न असो, त्या सर्व सोडवण्यात मला यश आलेलं आहे आणि त्याचप्रमाणे धुळे शहरात सर्वात जास्त इमारती उभारण्याचा श्रेय मला येतो आहे। आपल्याला सांगू इच्छितो, सुरुवातीला मी आदिवासी मुलींचे आणि मुलांचे वेगवेगळे वसतिगृह तयार केले, त्यानंतर RTO ऑफिसचा निर्माण केला, नंतर एक रिजनल ऑफिसर MIDCच्या एक रिजनल ऑफिसरची बिल्डिंग उभी केली, त्याचबरोबर एक फायर स्टेशन MIDC साठी उभारून दिला, शहरात 4 ठिकाणी अभ्यासिका तयार केली, तसेच गव्हर्नमेंट पॉलिटेक्निकमध्ये आम्ही एक ग्रंथालय आणि लेडीज हॉस्टेल पण उभारलेलं आहे आणि त्याच धर्तीवर आज आम्ही एक प्रशासकीय इमारतच्या कामाचा शुभारंभ करतोय। यामुळे पूर्ण शहरवासियांना जे वेगवेगळ्या ठिकाणी जावं लागत होता त्यांना सर्व ऑफिसेस एका छताखाली
मिळणार आहे आणि त्यांची सोय होणार आहे. आज या कामाच्या शुभारंभ प्रसंगी माझ्यासोबत आमचे नगरसेवक नासिर पठाण, नगरसेवक सईद बेग, तसेच छोटू आजीसाहेब मच्छीवाले आणि प्यारेलाल भाई पिंजारी, आपले निजामदादा सय्यद, दीपा मॅडम, फैसल अन्सारी आणि असंख्य कार्यकर्ते माझ्यासोबत इथे उपस्थित आहेत. आमदार साहेब, पुढच्या याच्यासाठी पंचवार्षिकसाठी काही कामं तुम्ही शिल्लक ठेवणार आहेत का? आता हे बघा, मी सुरुवातीला आपल्याला एक गोष्ट सांगितली होती की माझ्या पायाला त्रास आहे आणि मी माझ्या हेअरस्टाईलवर नंतर लक्ष देणार आहे. कारण आम्ही बघितलं की अनेक लोकांनी ज्या नवीन वसाहती जे निर्माण झालेल्या आहेत तिथे खूप चांगले मोठे बंगले बांधून घेतले, पण त्यांना पावसाळ्यात जाण्यासाठी आपली बाईक आणि आपली फोर व्हीलर लांब लावून आणि पायी चिखलमध्ये जावं लागत होता. आणि त्यासाठी मी पहिले गटारी केल्या, नंतर कॉन्क्रीट रस्ते केले. आता पुढचा माझा संकल्प आहे, तुम्हाला ते नंतर आता एक पत्रकार परिषद घेऊन पुढच्या वेळेस मला काय करायचं आहे ती मी सविस्तर सांगणार आहे. आपण विकास कामं करत असताना शहरात खासदारांनी देखील मोठमोठे होर्डिंगच्या माध्यमातून विकास कामं केलंय असा दावा ठोकण्यात आलेला आहे. आता हे बघा, तुम्ही माझे काम जमिनीवर दिसतंय. फक्त हे सांगणार मी इतके कोटी आणले, तितके कोटी आणले. आता 10 वर्षापासून फक्त तो रेल्वे प्रश्न मी असा केला तसा केला. अरे हा निष्क्रिय खासदार आहे. त्याच्या जागी जर कोणी दुसरा असता आणि मी राहिलो असतो तर अजूनपर्यंत ते मनमाड, धुळे मनमाड इंदोर रेल्वे आता अजूनपर्यंत धावली असती. उद्या देखील उद्घाटन आहे वीर सावरकर पुतळ्याचं, इथं शोभान गिरीश महाजन येणार आहेत. हे बघा, पहिले 8 वर्ष जे आमचे खासदार आहे ते झोपलेले होते. नंतर त्यांनी बघितला की आमदार खूप कामं करतोय आणि आमदाराची लोकप्रियता वाढत चालली आहे आणि आपले बाकीचे जे लोक आहे ते खासदाराला शिव्या द्यायला लागले.